अनुभव सागरीते अनुभव सागरीते चरित्र ते उच्चारावे अनुभव सागरीते अनुभव सागरीते चरित्र ते उच्चारावे चरित्रे केले नारायणे रांगता गोधने राखताच। आज फक्त त्या ठिकाणी तेवढेच वर्णन करायचं गोकुळातलं कोणतं भगवान परमात्म्यानं रांगण्यापासून तर त्या ठिकाणी गायी राखण्यापर्यंत जे काही लीला केले ना त्या लेच वर्णनाच करायचं। विठाला सज्जन हो, मी आपले विचार विसरणं चांगलं की वाईट? महाराज चांगलं विसरणं चांगलं आहे, बरोबर ना महाराज? तुम्ही आता समजा काळाचं कीर्तन या ठिकाणी करून घरी गेलात, परंतु तुमचं पाकिट जर इथे विसरलं, चांगलं का वाईट? आता आपण चोराच हाडून पडलं मग कसं? तेच सांगतो, विसरणं चांगलं की एक लक्षात ठेवा, आपल्याकडे त्या ठिकाणी अभंगाकडे जायचे आपल्याला। कोणी की भुलले नाही, भुलले म्हणजे विसरले। बुलढाणा जिल्ह्यात जर गेलात ना तिथं विसरलं नाही म्हणतात, अरे विसरलो असं नाही म्हणतात, ते म्हणतात अरे भुललो गड्या, भुललो म्हणजे मी विसरलो, ते विसरलं म्हणजे भुललो म्हणतात, भुललो मी। मग विसरणं चांगलं की वाईट हे पहा बरं। एखाद्याचा एकुलता एक मुलगा जाऊन पण गेला, तिच्या डोळ्यासमोर गेला, बरेच दिवस त्या ठिकाणी पिता त्या मुलाच्या दुःखामध्ये त्या ठिकाणी आपला काळ करत होता। बरेच दिवस त्या ठिकाणी ते दुःख तो विसरला नाही, तर हळूहळू त्या ठिकाणी त्याच मुलाचा लहान नातू मोठा होत गेला आणि तो हळूहळू ते दुःख विसरत गेला। आता चांगलं का वाईट? आता विसरला तो, आता चांगलं आहे बरोबर, दुःख विसरला मुलाचा। विसरणं चांगलं किंवा वाईट हे परिणामावर अवलंबून आहे। परिणाम कशाचा आहे? तुमचं पाकिट विसरणं वाईट आहे, बरोबर ना? दुःख विसरलं तर त्या ठिकाणी ते परिणाम चांगले। मी असं विचारतो आपल्याला, वाहत पाठीमागं लागणं चांगलं की वाईट आहे? वाहत पाठीमागं लागणं दादा वाईट आहे ना? खरं बोललात तुम्ही। आता मग सांगतो ऐका जरा बरं, तुम्ही उत्तर दिलं मला। तुम्ही महाराज आमच्या गावचे भूषण आहे, यांचे 75 आम्ही 1 तारखेला साजरी करतो, 1/6ला, आणि यांनी स्वतःच्या हातानं कंडक्टर होते, रिटायर झाल्यानंतर हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून काढला, आणि ग्रंथ हाताने लिहिला, ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, आणि त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची पूर्ण होती संकल्पपूर्ती 16 आणि 75 आम्ही 1/6 संपन्न करतो। पूर्ण मानसरांचं कीर्तन घेतलं आपण रात्री, नाही का? तुम्ही उत्तर दिलं मला, बरोबर आहे, वाहत पाठीमागं लागणं वाईट आहे, बरोबर ना दादा? ऐकायला मी असं विचारतो आपल्याला, एक घटना अशी घडलेली, बरोबर आहे ना? वाहत मागं लागणं वाईट आहे की नाही? वाईट आहे की नाही? बरोबर आहे, उत्तर दे, बरोबर ना? वाहत पाठीमागं लागणं वाईट आहे। काय झालं, नाशिकला त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये घटना घडली महाराज। घटना अशी घडली की माऊली ज्ञानोबा आहे, विठ्ठलपंत, रुक्मिणी माता, निवृत्तदादा, सुपांबिका मुक्ताई, हे
असाच प्रवास करत 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 त्या ठिकाणी नाशिकवरनं त्र्यंबकेश्वरला चालले होते. त्र्यंबकेश्वरला आले आणि काय झालं, त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर पुढे जो ब्रह्मगिरी डोंगर आहे त्या ब्रह्मगिरी जवळ त्या ठिकाणी ते चालले आणि जात असताना अचानक काय झालं, एक वाघाची धडकडी ऐकायला आली. माऊली ज्ञानोबरांनी ती धडकडी ऐकली, नुसतं धडकडी ऐकली, सरळ धडकडी ऐकली, वाघ 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 वाघ. तुम्ही टाळच घ्या, बसून देणार नाही मोठा मोठा तुटक्या पण असतं. उड्या वाघ मागे लागणे वाईट आहे. वाघ धडकड ज्ञानोबरांनी ऐकली, निवृत्तादांनी ऐकली आणि निवृत्तादांनी धडकडी ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी सैर संध्याकाळची रात्रीची वेळ आहे, डोळ्यात गोड घातलेलं दिसणारे अखेर अंधार आहे आणि अशा अंधारामध्ये त्या ठिकाणी सैरसेन हे पळतायत. इकडे विठ्ठलवंत गेले, रुक्माबाई इकडे गेल्या, मुक्त इकडे पळाल्या, ज्ञानोबा इकडे पळाले, सगळीकडे दाणातीन झाली. वाघ 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 आणि जीव घेऊन निवृत्तीदादा पळाले. ते एका गुहेत शिरले. ती गुहा होती श्री संत निवृत्तीनाथांची. त्या निवृत्तीनाथाच्या गुहेमध्ये त्या ठिकाणी आत शिरले. स्वतः संरक्षण करण्याकरता आतमध्ये शिरले. आतमध्ये शिरल्यावर त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की आतमध्ये एक योगी आहे, ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले आहेत. त्यांच्याजवळ गेले, नतमस्तक झाले, त्या मस्तकावरती हात ठेवला. आपल्या जवळचे गुह्य ज्ञान होतं ते ज्ञान निवृत्तीदादांना दिलं. काय करायचं, निवृत्तीदादांना ते ज्ञान त्या ठिकाणी गहिनाथाकडनं घेतलं. गहिनी प्रसादे निवृत्तीदाता, गहिनी प्रसादे निवृत्तीदाता, गहिनी प्रसादे निवृत्तीदाता, गहिनी प्रसादे निवृत्तीदाता. ज्ञानदेवा सार चोगविले, ज्ञानदेवा सार चोगविले, मच्छिंद्राने बोध गोर शासित केला, मच्छिंद्राने बोध गोर शासित केला. ज्ञानदेवा सार चोगविले, ज्ञानदेवा सार चोगविले, मच्छिंद्राने बोध गोर शासित केला, मच्छिंद्राने बोध गोर शासित केला. निवृत्तीनाथांनी त्या ठिकाणी ते असणारे गुह्य ज्ञान माऊली ज्ञानोबरायांना दिलं. माऊली ज्ञानोबरायांनी तेच ज्ञान प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. गहिनीनाथांनी त्या गुहेत दिलं ज्ञान निवृत्तीदादांना दिलं, निवृत्तीदादांनी ते ज्ञान ज्ञानोबरायांनी दिलं आणि ज्ञानोबरायांनी ते ज्ञान नेवाशाला सच्चिदानंद बाबाच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून प्रगट केलं. तेच गुह्य दिलेलं ज्ञान माऊली ज्ञानोबरायानं नेवाशाला सच्चिदानंद बाबांना प्रेत उठवलं. त्यांना ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली. बरं, सच्चिदानंद बाबांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली. आता मला असं विचारायचं, जर वाहक पाठीमागे लावला नसता तर निवृत्तीनाथ महाराज गुहेत शिरले नसते, निवृत्तीनाथ महाराज गुहेत शिरले नसते तर त्यांच्यावर घेण्या कृपा झाली नसती, घेण्यामाई कृपा झाली नसती तर त्यांनी ते गुह्य ज्ञान ज्ञानोबरायांना दिलं नसतं. बरोबर ना, ज्ञानोबरायांकडे ते ज्ञान आलं नसतं. बरोबर, तर ज्ञानेश्वर जन्म झाला नसता. ज्ञानेश्वरचा जन्म व्हायला कारण नाही, ज्ञानेश्वर जन्म व्हायला कारण निवृत्तीनाथ महाराजांची कृपा, निवृत्तीनाथ महाराजांना कृपा व्हायला कारण गैनाथ महाराजांची कृपा, आणि गैनाथ महाराज गुहेत निवृत्ताला शिरतायत त्याला कारण वाहक. बरोबर ना, ज्ञानेश्वरचा जन्म व्हायला कारण वाहक आहे. वाहक माग लागणं चांगलं का वाईट? आता बोला ना. दादा सांगून दादा ज्ञानेश्वरी लिहिलीच त्यांनी, म्हणून ती म्हणलं तुम्ही उत्तर दिलं, बरं झालं. मला वाहक पाठीमागे लागणं हे चांगलं किंवा वाईट हे परिणामावर अवलंबून आहे. विठाला विठाला विसरणं चांगलं किंवा वाईट
मला अभंग बोलायचं आहे. कुणी एक भुलणे म्हणजे विसरली, बरोबर ना. विसरणं चांगलं किंवा वाईट आहे हे सगळं परिणामावर अवलंबून आहे. परिणाम काय झाला, एक जण मी रस्त्याने चाललो असं, त्या ठिकाणी सायकलून दणकन पडला आणि त्या ठिकाणी लंगडत पुढे माझ्याकडे म्हणलं, महाराज लय पडलो, सकाळी सायकल लावून पडलो. म्हणजे बरं आहे, लागलं का रे? ते म्हणा थोडंच लागलं. म्हणजे अरे वाईट झालं. ते म्हणा नाही महाराज बरं झालं. म्हणजे सायकलून पडला, आपटला, तरी म्हणतो बरं झालं. ते म्हणतो काल खूप सरकला होता, म्हणतात पक्का बसला म्हणला आता आपटल्यावर. आता पडणं चांगलं का वाईट, परिणाम काय झाल्याचे अवलंबून आहे. जगद्गुरु तुकोबाराय भंडार डोंगरावरती ध्यानस्थ बसलेला आहे आणि बसलेले असताना जगद्गुरु तुकोबारांनी ध्यान लावलेलं आहे आणि ध्यानामध्ये तुकोबाराय त्या ठिकाणी गोकुळात गेले. गोकुळातलं संपूर्ण असणारं त्या ठिकाणी चित्र तुकोबारांच्या डोळ्यापुढे फिरतंय आणि मग तुकोबाराय त्या ठिकाणी डोळ्यापुढे चित्र फिरतंय ना. बसा शबरी माता बसा. जगद्गुरु तुकोबारांच्या डोळ्यापुढे सारं चित्र फिरतंय ना, सारं चित्र त्या ठिकाणी तुकोबाराय ते ध्यानामध्ये आणतायत आणि ध्यानामध्ये तुकोबारांचे काय चित्र आलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तुकोबाराय ध्यानामध्ये ते चित्र पाहत आहेत. आपण पहा कधी एकटे जर असेल ना, फक्त मोबाईल नसावा आपल्या बरोबर, हा मोबाईल नसावा, फक्त आपण एकटे असलो ना तर आपण त्या ठिकाणी कल्पना विश्वामध्ये जातो. कल्पना विश्वात कल्पना करत राहतो, असं हे तसे, मी असं आहे, मी तसं आहे, मी अमुक आहे तमुक आहे, किंवा मी असं करेन, मी तसं करेन, किंवा काही कल्पना चित्र आपल्या डोळ्यापुढे फिरत राहतं. तुकोबारांच्या डोळ्यापुढे चित्र फिरलं काय, तुकोबारांच्या डोळ्यावर चित्र असं फिरलं की तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात की मी त्या विश्वामध्ये होतो. कोणा विश्वात, मी ध्यानामध्ये होतो. मी ध्यानामध्ये असताना मी पाहिलं एक गवळण सकाळी सकाळी त्या ठिकाणी ब्रह्ममुहूर्तावरती उठलेली आहे. गाईचं दोहण केलेलं आहे, दूध काढलेलं आहे आणि गाईचं दोहण करून त्या ठिकाणी दह्या दुधाची माठ डोक्यावरती घेऊन त्या ठिकाणी ते गवळण मथुरीला विकण्याकरता निघाली. पण गवळणीचा नियम असा होता, त्या गवळणी भगवान परमात्मानं त्या ठिकाणी त्या गवळणा गोपाकृष्ण इतकं वेळ लावलं होतं, इतकं वेळ लावलं होतं की प्रत्येक गवळण जेव्हा मथुरीला जायची ना, जाताना नंद बाबाच्या वाड्यासमोरून जायची. सहज का होईना तो दृष्टीच काढावा. मनबो नंदाचा आज बेला हो, नंदाचा आज
मोहन मोहन मुरली मुरली वाला नंदाचा आलबेला हो नंदाचा आलबेला आलबेला नंदाचा महाराज एक वाजल बरं का खरंच किती आनंद आहे किती आनंद आहे देत चला प्रमाणे विठाला विठाला गवळणच्या रस्त्याने जाते आणि तिथे पाहते मन मोह अलबेला मनाला मोहून टाकणारा मनाला खेचून घेणारा तो कृष्ण बघायचा आणि मग त्या ठिकाणी पुढे जायच्या त्या गवळणीची तुकोबार म्हणत अवस्था अशी झाली जेव्हा ती गवळण घरामधून निघाली डोईवरती दह्या दुधाचा माठ आहे एकावर एक दोन माठ आहेत आणि ते माठ घेऊन निघाली परंतु लक्षात ठेवा बरं का जेव्हा ते निघाली ना जाताना घरून निघाली तेव्हा पुढे गेली आणि जाता नंदबाबांच्या दरवाजातून त्या ठिकाणी पुढे गेली ना दारातनं पुढे गेली ना बस तो मनमोहन मुरलीवाला पाहिला आणि त्यानं बस काय झालं हो त्यानं काय झालं तो भगवान परमात्मा पाहिला बर आणि पाहिल्यावर काय झालं पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा जाताना तिने पाहिला पण परिणाम काय झाला लक्षात ठेवा जो पाहिला ना तो डोळ्यामध्ये अगोदर बसला आधी जाताना पाहिला कशानं पाहिला पहिल्याच पाहण्याचं इंद्रिय डोळा त्या डोळ्यानं पाहिला आणि डोळ्यानं पाहिल्याबरोबर ते डोळ्यातून आतमध्ये गेला पाहिल्या तो आतमध्ये डोळ्यामध्ये बसला डोळ्यात शिरला डोळ्यानं पाहिला आणि आतमध्ये बसला आणि आतमध्ये जे भासतं ना तेच बाहेर निघतं अभंगाचं दुसरं चरण Thank you.
गोळणीने तुकोबारा म्हणतात मी ध्यानामध्ये पाहिलं त्या कृष्ण भगवंताला पाहिलं देखिला डोळा बैसला म्हणे डोळ्यानं पाहिलं आणि पुढे त्या ठिकाणी अंतःकरणात जो बसला ना त्या ठिकाणी त्यानं आतनच त्या ठिकाणी तो मुखातनं बाहेर पडला भावर इथनं आतमध्ये गेला एक दृश्य भाव एक तर आपली रामकथा शिंगडी तुकायला रामकथा झाली काय झालं आता आपली कलाकार मंडळी माझ्यावर सगळे होते आमचे आणि शबरीचा ताटिका राक्षसी पाठ केले मग आता काय केलं ताटिका राक्षसी त्यामध्ये मला झाडे होते माझ्याबरोबर सातीरामध्ये म्हणले जातायचे त्यावेळेला मी कशी झाले त्या मग हे ताटिका भयान राक्षसी त्या ठिकाणी आपली काळी कुट्ट मग ती काय करायचं आम्ही तिला असं पाठ वगैरे सजवलं मग तिला मंडपाच्या वर न्यायची वरून अशी खाली सोडायची पण जाताना लोकांनी जर पाहिलं तर मग ते इतकं त्याला हे वाटत नसतं मग आम्ही काय करायचो लोकांना सांगायचं डोळे झाकून घ्या सगळे डोळे झाका लोक डोळे झाकून घ्यायचे कमी सांगा डोळे झाका इथे रामाने सांगितलं डोळे झाका जर डोळे उघडले तर त्या ठिकाणी तुम्हाला रामा शपथ आहे लोक म्हणजे कशात दोस्त लोक डोळे झाकून घ्यायचे तिला गप्पन तिला आणायचो पोलपोनी वर चढून द्यायचो उघडा डोळे आता उघडले म्हणायचे राम लोक म्हणायचे तर तो वर नेऊन ठेवायचा आणि आमची आयडिया रामायणातली आणि मग त्या ठिकाणी पाठ सुरू झालं की मग ही हा करते खाली वर कोण गेली ती आणि तुम्ही डोळे झाकले तेव्हा वर गेली होती आता काय झालं ती रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी मग ती अशी माणसामध्ये धावायची काल खडक्या भाजणी केली त्या ठिकाणी वेगळी होती तशी माणसा त्या ठिकाणी धावायची शिंगे तुकडा हा प्रसंग घडला तर त्या ठिकाणी तेच माणसं तुटकी रुपयाची बऱ्या घाबरायची लहान पोरं घाबरायची एका पोराची आंघोळ पडली धावली त्या पोराने पाहिलं तिला पाहिलं आता देखीला डोळा तिने ते पाहिलं आणि मग ते धासरा बसला त्याला ते कसे बसून राहिलं कस तरी रात्री घरी जेव्हा गेलं ते पोरग ते रात्रीच म्हणायचं आली 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 ते गोरेगावला ते घोरपूर डॉक्टर होऊन त्यांनी रात्री 3 वाजता त्यांनी मला सांगितलं महाराज 3 वाजता पोर गोरेगाव नेलं म्हणे आम्ही देखीला डोळा बैसला म्हणे तेच वदने डोळ्याने जे पाहिलं ते आतमध्ये पक्क झालं का ती मुखात नाही मला सांगायचं त्या गवळीला कृष्ण भगवान परमात्म्याला पाहिलं स्वतः जवळचा माल काय ते विसरली गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या जे डोळ्यानं पाहिलं ते आतमध्ये बसलं आणि आपण आणि त्या ठिकाणी आपल्या जवळ जे होतं ते विसरले देखीला डोळा बैसला म्हणे ते शिवधनी उच्चारे उच्चार त्या ठिकाणी त्याचाच करू लागले गोविंद
माल आहे तो माल विसरली. प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहिलं तर दह्या दुधाचे माल डोक्यावरती आहेत, पण तो माल विसरली. मथुरेत जेव्हा गेली ना, त्या मथुरेत गेल्यावर त्या ठिकाणी आपल्या मुखानं त्या ठिकाणी ती म्हणते, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या, दामोदर घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या. आपण याचा विसर घोळा कशामुळे हो? गोविंद कळा. गोविंदाला पाहिलं, नेत्रातनं आतमध्ये बसवला, आतमध्ये मुखातनं बाहेर काढला. देखला डोळा बैसला मनी, तेच वदनी मुखातनं बाहेर काढला. तेच वदनी. छंद मनाला लागला छंद, गोविंद गोविंद मनाला लागला छंद, गोविंद गोविंद मनाला लागला छंद. लागला छंद मनाला लागला छंद, लागला छंद मनाला लागला छंद, गोविंद गोविंद मनाला लागला छंद, गोविंद हे गोविंद गोविंद मनाला लागला छंद, गोविंद गोविंद मनाला लागला छंद. पांडुरंग पांडुरंग मनाला लागला छंद, पांडुरंग पांडुरंग मनाला लागला छंद, मनाला लागला छंद, लागला छंद मनाला लागला छंद, गोविंद गोविंद 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 मनाला लागला छंद. गोपाल कृष्ण भगवान की गोविंद गोविंद मनाला लागला छंद. भगवान परमात्म्याचा छंद त्या ठिकाणी त्या गवळणा लागलेला आहे. त्याचं ध्यान करते, त्याचं मुखातनं त्या ठिकाणी त्याचा जयघोष करते. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. आणि सांगू तुम्हाला, जेव्हा मथुरेमध्ये त्या ठिकाणी ती निघते ना, गोविंद घ्या, दामोदर घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या. मथुरेतल्या त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या गवळणी होत्या ना, त्या बाहेर यायच्या. त्या महाजीला वेळ तर लागला नाही ना, ही विडी पिशी झाली नाही ना. हिच्याकडे रोज माल असतो, दही दूध तूप विकायला येते. आणि आज त्या ठिकाणी जो माल घेऊन आलेली आहे तो मालही तोच आहे, दही दूध तूपच आहे. परंतु त्या तो न उच्चारता ती म्हणते, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या कोणी, दामोदर घ्या कोणी, गोविंद घ्या. विडी झाली काही काही म्हणते, अरे नाही ती भुलली. हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरे चित्त विसरले, हरे चित्त विसरले, हरिले हरिणे माझे हरले चित्त, भार वृत्त विसरले, आता कैची जाऊ घरा, नोहे बरा हाय. ती गवळण जेव्हा त्या ठिकाणी मनामध्ये त्या ठिकाणी त्या भगवंताचं चिंतन करते, मुखानं त्याचं नाम घेते, गोविंद घ्या कुणी, दामोदर घ्या. लोक त्याकडे पाहतायत आणि हसतायत. कमले तू कमले हसे जन, तू कमले हसे
नहे कान तय ठाई नहे कान तय ठाई देखला डोळा पैसा लावणी देखला डोळा पैसा लावणी वदनी थोड़ा दिले द्या तोची बनी वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी उच्चारी तोची वदनी उच्चारी 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 थोड़ा चाटी लावा द्या
जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, सोई परम सोई परम जीवनी उचारी 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 जीवनी उचारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तोची लिखला डोळा बैसला लिखला डोळा बैसला कृष्ण भगवान की आपलं कीर्तन महाराष्ट्रभर लाईव्ह दिसतं ना मोबाईलवर. जबरदस्त कार्यक्रम करावा लागतो. त्यानेच लाईव्ह त्या ठिकाणी सगळीकडे मोबाईलवर आपला कार्यक्रम चालू आहे. महाराज सांगतात ती गवळण स्वतःला विसरली आणि स्वतःला विसरणं आणि भगवंताचा आठव होणं हे भूषण आहे. ठीक आहे का? स्वतःला विसरणं आणि भगवंताचा आठव राहणं हे भूषण आहे. आणि भगवंताला विसरणं आणि प्रपंचाची आठवण राहणं हे दूषण आहे. विठाला विठाला ही गवळण भुलली होती, विसरली होती. कोणाला? स्वतःला विसरली होती आणि भगवंताचा आठव करत होती. आपलं उलट आहे. आपण भगवंताला विसरलो आणि प्रपंचाचा आठवतोय. प्रपंचाचा आठव आहे, भगवंताचा विसर आहे. हे दूषण आहे. पण भूषण ते आहे भगवंताचा आठव आणि प्रपंचाचा विसर. स्वतःचा विसर तोच भगवंता म्हणून ज्ञानोबा म्हणतात मी माझी पण विसरले जयाची अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. एके ठिकाणी महाराज सांगतात बरं का, मी फक्त एक तूप म्हणेल. विसरली तया थोर झाली हानी खानी 84चा पततीला खानी 84चा पततीला खानी 84 हो विसरली तया थोर झाली हानी पततीला खानी 84चा पततीला खानी
या थोड झाले हानी. काय विसरल्यानं हानी होईल हो? भगवंताला विसरल्यानं हानी होईल. आणि पुढे परिणाम काय होईल? पचतील खाणी 84 म्हणून ती गवळण भुलली होती म्हणजे विसरली होती. कोणी एक भुलली विसरली, कोणी एक भुलली नारी तिचं वर्णन तुकोबर करतात. मैं भूली घर जाने बात गोर सफेद नाई हाथ कान्हारे मन मोहन ना समय बिसरू के मैं भूली घर जाने बात चलो मशीन घरी जाण्याचा मार्ग विसरली आहे. आणि खरंच बरं, भगवंताच्या मार्गाला निघालं ना तर घरी जाण्याची वाट विसरावी, ते विसरणं चांगलं आहे. ते विसरणं चांगलं आहे. भगवंताच्या मार्गाला निघालत ना पुन्हा घराकडे यायचं मन विचार करी पण ती वाट विसरावं, ते भूषण आहे. आणि अंतकाळापर्यंत त्या ठिकाणी त्याला विसरतोय आणि हे आठवतोय. अंतकाळचा विचार एखाद्या दादाला विचारा, शिवदक्षिण मोजताना विचारा त्याला, अहो आता शिवदक्षिण मोजतायत, काय इच्छा आहे शेवटची? तो म्हणतो काही नाही, माझ्या ताईला बोलवून घ्या, माझ्या नातवाला बोलवून घ्या, अमक्याला बोलवून घ्या. तर कशाचा आठव आहे? प्रपंचाचा आठव आहे. अंतकाळाला हे विसर देवाचा आहे. पण त्या ठिकाणी महाराज सांगतात अंतकाळी विसर देवाचा नाही व्हावा, प्रपंचाचा व्हावा आणि देवाचा आठव व्हावा. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा या तो काळीचा सोहळा तुका म्हणे विठुराया, तुका म्हणे विठुराया, तुका म्हणे अंतकाळीचा सुवेर. आपलं कीर्तन तिकडे जाईल ना, काळ्याचं हे तिरुसर कीर्तन. विठाला विठाला अरे हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल. अरे सरती शेवटी बा काल बांधून नेईल, सरती शेवटी बा, सरत शेवटी बा काल बांधून नेईल, सरत शेवटी बा. अरे एका जनार्दनी आमचे काय बजाईल, काय बजाईल महद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महद्वारी, और पिंगळा महद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महद्वारी, पिंगळा महद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महद्वारी, पिंगळा महद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महद्वारी. धन्यवाद महाराज. काही वाजवायला खोले महाराजांच्या मुखात ऐकला, तुम्ही तुमच्या मुखात ऐकला आज. चला
जगदानी परमात्माचं रूप पाहिलं ते डोळ्यात त्या ठिकाणी वसंतचा माल विसरली. हेच त्या ठिकाणी तुकोबाऱ्या म्हणतात की त्या ठिकाणी हेच करायचं, प्रपंचाला विसरायचं आणि भगवान परमात्म्याचा आठव करायचा. आता विठोबा भजन झाल्यानंतर आपण थोडस चिंतने पुढे लांबवले. आता 11:30 झाले. एक 5 मिनिटामध्ये आपल्या संप्रदायाचा दंड आहे, संप्रदाय नियम आहे, त्या नियमाला अनुसरून त्या ठिकाणी फक्त एक 5 मिनिटामध्ये कृष्ण भगवान एक लीला पाहायची आहे आणि ती लीला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी लगेच आपण एक असे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये रांगण्यापासून तर गायी राखण्यापर्यंत जे चरित्र केलं त्यातली लीला आज या कीर्तन वर्णन करायचे. सदंड आहे संप्रदायाचा. काय झालं माहिती आपल्याला. भगवान परमात्मा लहानचे मोठे होत होत त्या ठिकाणी जेव्हा लीला करता गोकुळामध्ये तेव्हा सर्व गवळीला भगवान परमात्म्याने वेड लावलं. कितीतरी जणी विसरले, त्या स्वतःला विसरल्या, पतीला विसरल्या, मुलं विसरल्या, प्रपंचाला विसरल्या. एकदा एक गवळण भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी पाहून आली. बरं पाहून आली. भगवंताचं रूप डोळ्यामध्ये त्या ठिकाणी डोळ्यातनं त्या डोळ्या निहाळलेलं आहे. त्या अंतकामध्ये बसलेलं घरी दूर 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 पळत आली. वैकुंठ अशी मोठी बाबा रघुनाथ मुंबईकर सांगायचे. मला तो बालपणी मी छोटा असा असताना ऐकतो दृष्टांत बाबांचा. बाबा म्हणायचे ती गवळण घरामध्ये ते मारुती मंदिर असतं, मातचं मंदिर होतं, मारुती मंदिर आपलं ते बाबा कीर्तन करायचे काल्याचं. ती गवळण घरामध्ये आली आणि आल्यावर त्या ठिकाणी धावत गेली. तुझी छोटी हरणी नावाची एक मुलगी रडत होती. हरी नावाची मुलगी रडत होती. ती मुलगी त्या ठिकाणी तिनं कडेवरती घेतलेली आहे. कडेवरती घेतली आणि त्या ठिकाणी त्या हरणीला त्या ठिकाणी ती समजावते. परंतु हरणी त्या ठिकाणी कडेवर घेतलेली आहे ना. येताना कृष्णाचं रूप पाहून आली होती ना. डोळ्यात ते साठवलं होतं, अंतकळा भरवलं होतं ना, मुखात ते चालू होतं ना. सासूबाईनं त्या ठिकाणी बाहेरनं आवाज दिला, सुनबाई सुनबाई पाहतेस काय. स्वयंपाक घरातली त्या ठिकाणी लोणच्याची बरणी आहे, ती बरणी शिंक्यावर ठेव आणि रडणारी हरणी इकडे येऊ नये. हिला भगवंताचं ध्यान लागलं होतं. ती भगवंताच्या नामामध्ये होती. डोळ्यात ते रूप पाहिलं होतं देवाचं. तिच्या कडेवर हरणी होती ना, ती हरणीनं उचलली आणि शिंक्यावर ठेवली आणि शिंक्यावरली बरणी घेतली सासूकडे. आपुलियाचा त्याच घरात काय झालं, त्या घरामध्ये काय झालं, त्या गवळीची असताई नणंद. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी तिला पाहुणे आले पण लग्न जमत नव्हतं. कारण ते थोडस पाहायची सोलापूरकडे चालायची कोल्हापूरकडे. आता बऱ्याच वेळा त्या ठिकाणी पाहुणे येऊन गेले पण लग्न जमत नव्हतं. बापाला काळजी लागली. कशानं मोरतोय काही कळत नव्हतं. एक दिवस त्या बापानं त्या ठिकाणी आता सुनबाईला सांगितलं, त्या गवळीला सांगितलं. सुनबाईला ती गवळ भगवंताच्या ध्यानामध्ये असायची. देवाचे ध्यान विसर पडलं होतं स्वतःचा. एक दिवस त्या ठिकाणी सासरा म्हणतोय, सुनबाई सासू कोण आहे तुझी, तिला बाहेर बोलव. सुनबाई धावत गेली. आत्याबाई तुम्हाला मामजीने बोलवलंय. ती बाहेर आली. त्या गवळ्याने सांगितलं तिला, खबरदार आज आपल्या ताईला पाहुणे येणारे, पण खबरदार तुला सूचना करून सांगतोय, आज पाहुण्यासाठी केला जाणारा स्वयंपाक तू नाही करायचा. आतापर्यंत तू केला स्वयंपाक पाहुण्याने खाल्ला आणि एकही दिवस पुन्हा पाठीमागे निरोप नाही आला. आमच्याकडे मुलगा पाहायला या म्हणून. बिघडते कुठं मला पाहायचंय. आज स्वयंपाक तू नाही का सुनबाई, स्वयंपाक तू करायचा आहे. सासू म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, तुमची आज्ञा. सुनबाईने सांगितलं काही हरकत नाही.
मी केली स्वयंपाक. सासूबाई विचारलं, सासूबाई आज काय करायचं पक्वांना? सासूबाईंनी सांगितलं काही नाही, साखर शिरा बनव. काही ठीक आहे, काही हरकत नाही, पण लक्षात ठेवा बरं का, मला या अभंगाच्या अनुषंगाला सांगायचे आपल्याला. रात्रंदिवस त्या गवळणी त्या कृष्णाचं चिंतन, कृष्णाचं ध्यान करायच्या. कृष्णा डोळ्यानं पाहिलं की अंतःकरणात वसवलं की मुखानं त्याच त्या ठिकाणी त्या कृष्णाला त्या ठिकाणी कृष्णाचं नाव मुखाने घ्यायचं, सारखं त्या ध्यास लागलेला. काय झालं? पाहुणे घरामध्ये आले, कळालं स्वयंपाक चालू झाला. आतमध्ये स्वयंपाक चालू असता त्या ठिकाणी चुलीवर तिने ते कढई ठेवली. गॅस नव्हतं त्या काळी, चुलीवर कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये त्या ठिकाणी तिनं तूप टाकलं. तूप टाकल्यावर त्या ठिकाणी त्या तुपानंतर त्या ठिकाणी तुपामध्ये गरा टाकला. गरा चांगला भाजून घेतला तिनं, लाल 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 गरा भाजून घेतला. गरा भाजून घेतल्यानंतर त्या ठिकाणी तिनं पुन्हा काढून ठेवला. पुन्हा त्यात पाणी टाकलं. कढईमध्ये पाणी चांगलं सुंदर असं त्यानं अगदी खळखळ उकळू दिलं. ते त्या ठिकाणी उकळून दिलं पाणी आणि त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी तो रवा टाकला आणि रवा टाकल्यावर त्या ठिकाणी चांगला घट्ट होऊ दिला. आणि मग त्या ठिकाणी वरून काय टाकायचं असतं आता? हा, मी सांगितली प्रक्रिया बरोबर आहे का? तुम्हाला विचारतो मी. रवा असंच करतात ना? तुम्ही म्हणा याला येतो तरी काय काय, ऐका जरा, बरोबर आहे ना? त्यानंतर वरून साखर टाकायची असते ना, हिचं ध्यान कृष्णात चालू होतं. नेमकं त्यावेळेस त्या कढईजवळ 2 बरण्या होत्या. एका बरणीत साखर होती आणि एका बरणीत मीठ होतं. मीठ ध्यान कृष्णाचं चालू होतं आणि कृष्णाचं ध्यान चालू असताना त्या ठिकाणी चुकून हातामध्ये त्या ठिकाणी तिच्या 30 बरणी आली. कोणती? मिठाची बरणी आली आणि त्या ठिकाणी तिने मीठ टाकलं. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा, कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. भगवंताचं भजन करते आणि त्यात मीठ टाकून दिले. मीठ टाकल्याबरोबर त्या ठिकाणी आता मिठाची बरणी जवळ आहे आणि साखरेची बरणी दूर राहिली. आता जवळ मिठाची बरणी घेतलेली आहे आणि मीठ त्या ठिकाणी टाकलंय आणि मीठ टाकल्यावर त्या ठिकाणी शिरा सुंदर असा बनवला, डब्यामध्ये भरून ठेवला. भात बनवला, वरण बनवलं, पापड वगैरे सगळं त्या ठिकाणी तयार केलं आणि नंतर त्या ठिकाणी पाहुणे पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मुलीला बोलावलं, पाहुणे वगैरे त्या ठिकाणी मुलीला पाहिलेलं आहे. नंतर त्या ठिकाणी मामजीने आतमध्ये आवाज दिला सासऱ्यानं, सुनबाई. सुनबाईने ताटं तयार केली, बसकं टाकले. पाहुणे बसलेले सर्वांपर्यंत आंबे ठेवले. त्यानंतर त्या ठिकाणी मामजी आतमध्ये आले. सासरा बाहेर आत आला आणि सासऱ्याने त्या ठिकाणी सगळ्या पुढे ताटं ठेवलेली आहेत आणि ताटं ठेवल्यावर सासऱ्याने आवाज दिला, सुनबाई सगळ्या पात्रावर त्या ठिकाणी पदार्थ सगळे ठेवलेत पण मीठ राहिले ग. ही मिठाची बरणी पाहायला गेली तर ती दूरची बरणी घेतली, पाहिलं ती साखरेची बरणी आहे. आणि मग विचार केला की या ठिकाणी चुलीजवळ आपली जी बरणी आहे ती कशाची आहे. मग पाहिलं की चुलीजवळची बरणी मिठाची आहे. मग लक्षात आलं आता या शिऱ्यामध्ये काय पडले आपल्याकडनं. मग विचार केला आता स्वयंपाक आतापर्यंत त्या ठिकाणी व्यवस्थित होत नव्हता म्हणून जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. पण कृष्ण भगवान परमात्मा चिंतनामध्ये त्या ठिकाणी कृष्णाच्या चिंतनामध्ये माझ्याकडनं अनावधानानं त्या गऱ्यामध्ये त्या शिऱ्यामध्ये साखर न पडता मीठ पडली. कृष्णा बस लट 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 कापते कारण सासरा चमदग्नी होता. लट लट कापते, घाबरले. आता काय करावं, आता काय करावं, आता काय करावं. परंतु सासऱ्याकडे मिठाची बरणी दिली. आता शिऱ्यात काय टाकले? मीठ टाकलेलं आहे, शिऱ्यात मीठ आहे. काय करावं आता? आता काय केली सासरा? आता काय केली सासरा? काय म्हणे सासरा? काय म्हणे सासरा? पाहुणे मंडळी म्हणतात तुम्हाला एक ताट घ्या ना, बसा ना तुम्ही आमच्या बरोबर. त्या ठिकाणी पाहून त्यांना एक ताट केलं गेलं. ते त्या ठिकाणी सासराही बसलेला आहे. त्या ठिकाणी ती सून माहिती गवळण म्हणते, पाहुण्यांनी शिरा खाल्ला तर तोंड वाकडं करून खातील पण सांगणार नाही शिरा बिघडला म्हणून. पण जर आता सासऱ्यानं त्या ठिकाणी तो शिरा खाल्ला, आता बरीच पक्वाने वाढलेली आहेत, वरण भात वगैरे त्या ठिकाणी सगळे वाढले आणि त्या पात्र वाढून सर्वांनी पाणी फिरवलं आणि पुंडलिक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हा घोष त्या गवळणीने ऐकला. गवळण म्हणते आता सासरा हा घास मुखात घेणार आहे. आता काय होईल कृष्णा? आता कृष्णा कृष्णा. आणि
त्या ठिकाणी त्या खिडकीतून ती गवळण पाहते. तिला असं वाटलं पहिला घास त्या ठिकाणी त्यानं भाताचा घ्यावा गड्या. दोन क्षण का होईना विलंब होईल, पण त्या ठिकाणी काय झालं, याचा हात असा निघाला आणि पहिलं त्या ठिकाणी विमान उतरलं, त्या शिऱ्यावर उतरलं. हात असा शिऱ्यावर गेला आणि तो उचलला शिऱ्याचा घास आणि मुखामध्ये घातला. हिनं खिडकीतनं पाहिलं, कानावर हात दिले, हळूच म्हणते कृष्णा कृष्णा कृष्णा. आतून आवाज आला, सुनबाई सुनबाई. घाबरलेली आहे. कृष्णा कृष्णा. मामजी बोला ना, मामजी बोला ना. सुनबाई सुनबाई, आतापर्यंत त्या ठिकाणी अनेक वेळा स्वयंपाक केला, पण असा शिरा केव्हाच झाला नाही सुनबाई. असा शिरा केव्हाच झाला नाही. काय स्वादिष्ट आहे, काय गोड आहे, काय रुचकर आहे. अरे त्या मिठाचं रूपांतर साखरेमध्ये करणारा माझा जगदाने परमात्मा होता. विठाला विठाला. त्याचं ध्यान त्या गवळण त्या ठिकाणी केलं ना, बस एक लक्षात ठेवा, त्याचा आठव करा, त्याला विसरू नका. मागे पुढे उभा सांभाळी. तो पाहतो सगळं आपलं, तो काळजी पाहतो. चिंता करू नका, फक्त त्याचा धावा करा, त्याचा धावा करा. काय त्या परमात्म्याचा धावा केला ना, जीवनामध्ये कुठलं संकट जरी आलं असेल ना, तर त्या ठिकाणी तो त्या संकटातून सोडवतो. त्या गवळणीला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने, बस सांगू तुम्हाला, पक्वान्नाचा स्वयंपाक सुंदर झाला, घमघमाट तिकडे पसरला होता. आज त्या मिठा झोपानं साखरेत झालं होतं आणि सुरी पक्की झाली. त्या मुलीचं जमलं तरी सोलापूर कोल्हापूर होती तरी. विठाला विठाला. अशी अनेक लीला भगवान परमात्मा गोकुळामध्ये गवळचित धारून करतायत. नाना प्रकारच्या त्या ठिकाणी लीला भगवान परमात्मा करतायत. अनेक प्रकारच्या खोड्या भगवान परमात्म्याने केल्या, परंतु वेळेचं भान ठेवते. तर 11:15 वाजलेत. त्या ठिकाणी आपल्या नाना प्रकारच्या खोड्या त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये केल्या, लीला केल्या की गवळणी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या खोड्या घेऊन, केलेल्या खोड्या तक्रारी घेऊन यशोदेकडे यायच्या. यशोदेला सांगायच्या, यशोदे यशोदे अरे कृष्णला काही सांग. आवरी आवरी आपुला कान्हा नाशियेल्या आमुच्या सुना, नाशियेल्या आमुच्या सुना. आवरी आवरी आपुला कान्हा नाशियेल्या आमुच्या सुना, नाशियेल्या आमुच्या सुना. आपण खातो दही दूध लोणी, हात पुसोनी सुना मुखा लागुनी. आपण खात दही दूध लोणी, हात पुसाया सुना. तुझी तुलाच गोड वाटे कान्हा कान्हा कान्हा. नाशियेल्या आमुच्या सुना, नाशियेल्या आमुच्या सुना. आवरी आवरी अनेक तक्रारी गवळणी त्या ठिकाणी ऐकल्या. गोपाळ कृष्ण भगवान परमात्माच्या तक्रारी गवळणी घेऊन यायच्या ना. शेवटी एक दिवस यशोदा मैया कानाला धरला, त्याला हातामध्ये काठी घेतली, सांगितलं का रे वैतागले तुझ्या खोड्याला, वैतागले तुझ्या खोड्याला.
एक काम करा तुम्ही, काय तुला सांगते, बस आता गावात फिरायचं नाही, शाळेत जायचं. त्या काळची शाळा म्हणजे गाई वळणं. उद्या जाईल राणा उद्या जाईल राणा सेवे घेऊन गोधना. कृष्ण भगवान परमात्मा आई खुशी आज्ञा. सकाळी उठला, चौकात गेला आणि आपल्या सर्वांगणा आवाज दिला. सर्व गोपांना आवाज दिला. चौकामध्ये उभे राहिले, आवाज दिला सर्व गोपांना. हे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. सर्व गोपाळ त्या ठिकाणी एकत्र गेले आणि मग त्या ठिकाणी या त्या ठिकाणी जगदाळे सेठ, कांता सेठ या ठिकाणी आले. टाळी वाजून स्वागत करा एकदा. या बसा करा. विठाला विठाला सगळे गोपाळ एकत्र गेले. गायी ओळण्याकरता भगवान परमात्मा त्या ठिकाणी जात आहेत. भगवान परमात्मा गायी ओळण्याकरता त्या सवंगड्यासह राणामध्ये जात आहेत. राणामध्ये गेल्यावर त्या ठिकाणी गायी ओळण्याच्या तीरावर त्या ठिकाणी कडेला सोडून द्यायच्या, गायी सरायच्या आणि त्या ठिकाणी नाना प्रकारची खेळ गोपाळ खेळ मांडीला लघोरी खेळ मांडीला खेळ मांडीला बरोबरी 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 खेळताची नानापरी खेळ मांडीला लघोरी खेळ मांडीला लघोरी बरोबरी 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 खेळताची नानापरी खेळ मांडीला लघोरी खेळ मांडीला लघोरी पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगा पिंगाग बाई पिंगा पिंगाग बाई पिंगा अवघा धांगड भिंगाग 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 हमामा पोर हमामा अरे हमामा पोर हमामा घुमरी वाजे घमामा घुमरी वाजे घमामा अरे घुमरी वाजे घमामा हमामा
भवरा हे भवरा बाई भवरा हे भवरा बाई भवरा 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 गावरा गाव जाऊन गोरडी गाव जाऊन गोरडी किती करशील रे गुर घोडी किती करशील रे गुर घोडी खेळगाव जाऊन गोरडी खेळगाव जाऊन खेळगाव जाऊन खेळगाव जाऊन त्यांना माहिती खांदी भार अगदी अप्रतिम. या ठिकाणी भगवान परमात्मा गोपाळामुळे त्या ठिकाणी नाना प्रकारचे खेळ खेळतायत. मग खेळ खेळून थकल्यावर त्या ठिकाणी मग भगवंत म्हणतात आता कवर खेळायचं, बस ना 12 वाजले ना, आता कुठतरी खेळायचं, आता खेळ थांबवायचा. आता खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भगवान परमात्मा बरोबर त्या ठिकाणी सर्व गोपाळ खेळ थांबवायचे. ते मनुष्या त्या ठिकाणी त्या पवित्र वाळवंटावर सगळे एकत्र यायचे. एकत्र यावर त्या ठिकाणी बरोबर आणल्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र सोडायचे, सगळ्या शिदोऱ्या एकत्र करायचे आणि भगवान परमात्मा म्हणायचे माझी आहे तेशी पाहे नाही तरी घरा जाय. भगवान करुण्याबाई नवनीता नावे भगवान परमात्मा त्या ठिकाणी या अशा प्रकारचे त्या ठिकाणी सगळे शिदोर एकत्र करायचे आणि त्या शिदोर एकत्र केल्यानंतर तो सर्व एकत्र करून त्यात जो व्हायचा तो नाम काला आहे. आणि खरा काला त्या ठिकाणी जीवश काला भाकरीचा असेल, तो काला दह्याचा असेल, परंतु खरा काला या नामयज्ञातनं या कथेतनं खरा काला कोणता घ्यायचा आहे की एकत्रीकरण व्हावं. कशाचं एकत्रीकरण? काला म्हणजे 2 पदार्थाचं एकत्रीकरण आहे. मग 2 पदार्थाचं एकत्रीकरण, कोण्या 2 पदार्थाचं एकत्रीकरण? दोघांचं एकत्रीकरण म्हणजे काला आहे, तिघांचं एकत्रीकरण म्हणजे काला आहे. इथं जीव आणि शिव या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे काला आहे. तसं पाहिलं तर जीव वेगळा नाहीये, जीव तोच शिव आहे. जीव होता सनातन मला शिष्टाने मीच प्रत्येक जीव हा माझा अंश आहे, परंतु तो मध्ये आडवा पडदा आहे नाही का. मग ते मंथोनी नवनीता कैसे घे अनंता मंथन करायचंय आणि मंथन करून त्या ठिकाणी जीव शिव ऐक्य झालं की मग तो खरा काला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर आता चाल बिल नाही यायची ना. या 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 तुका म्हणे हास जळो तुका म्हणे हास जळो तुका म्हणे हास तुका म्हणे हास जळो तुका म्हणे हास
या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम आपण उरकून घेऊ. त्यानंतर लगेच 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी महाप्रसादाची पंगत घेणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी बरीच हरिवर्ग मान्य मंडळी उपस्थित आहेत. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. चिचोली आमची बरीचशी मंडळी आलेली आहेत. सर्व गावामध्ये प्रत्येकांना नामोल्लेख करण्यात मला शक्तीने वेळेअभावी सगळ्यांची भेट घेईल. या ठिकाणी आपल्या परिसराचं भूषण हायवत परमपूजनीय कालपासून ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, रात्री कथेल्या होत्या वृषाली ताई शेळके युवा कीर्तनकार. आपल्या त्यांचं या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी त्यांचं दर्शनाचा लाभ या ठिकाणी आपल्याला झालेला आहे. त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. ब्रह्मकर वच्छला का या ठिकाणी गेले 8 दिवस रोज कथेला आहे. त्यांची तब्येत वेळी नाही, वय झालेलं आहे. अशी अवस्थेमध्ये अक्का थांबण्यात अक्काने धन्यवाद देतो. आणि मी दोघींना विनंती करेल, ब्रह्मकर वच्छला आमच्या गावच्या वतीनं, कारण अक्कांची कीर्तन लहानपणी मी ऐकली. अक्का कीर्तनकार आहे. अक्कांची ज्ञानेश्वर माऊलीकडे कीर्तन करायचे बरोबर. तिथे अक्का मठापुढे अक्काने कीर्तन केले झाले. तर अक्कांच्या हस्ते आणि या ठिकाणी युवा कीर्तनकार हरिभक्तवाराय भूषण शेळके यांच्या हस्ते या ठिकाणी आपण दहीहंडीचा कार्यक्रम करणार आहोत. थोडंसं पुढे यायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि दिलीप ज्ञानेश्वर
दिली तुम्ही दोघं पुढे या आणि दोघांना शाल धरायचे या 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 वैभवी या तरुण आतमध्ये या खाली या शाल द्या